नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. सध्या कमी दाबाचं क्षेत्र छत्तीसगडवरून मध्य प्रदेशवर सरकलं आहे आणि जेव्हा अशा प्रकारचं एखादं कमी दाबाचं क्षेत्र सरकतं तेव्हा अरबी समुद्रामधून वारे खेचले जातात आणि पर्यायाने उत्तर महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात किंवा पश्चिम विदर्भामध्ये देखील पावसाळी प्रमाण वाढतं आणि त्या पद्धतीचा पाऊस आपल्याला आज बघायला मिळाला. आपण मेघगर्जनेसह जोरदार पावसाळी वातावरण बघितलं तर या परिस्थितीमध्ये आपल्याला मध्य प्रदेशवर कमी दाबाचा तीव्र प्रभाव तयार झालेला बघायला मिळतो. या ठिकाणी हलकंसं एक कमी दाबाचं क्षेत्र, एक चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात देखील सक्रिय आहे, परंतु तिचा प्रभाव कमी आहे आणि याचा परिणाम राजस्थानच्या आणि गुजरातच्या काही भागामध्ये झालेला आहे, अगदी दिल्ली, उत्तर प्रदेशपर्यंत. त्यानंतर आपल्याला एक क्षेत्र छोट्या प्रमाणात भारताच्या पूर्व भागामध्ये बघायला मिळते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टम सध्या भारताच्या भूभागावर सक्रिय आहेत. आजच्या अंदाजामध्ये GFS मॉडेलचा रोल अतिशय महत्त्वाचा होता आणि GFS मॉडेलचा अंदाज बऱ्याच अंशाने जुळल्याचं आपल्याला बघायला मिळालं. उद्या मात्र GFS मॉडेलने फारसं वातावरण उत्तर महाराष्ट्र किंवा या भागात दाखवलेलं नसलं तरी नाशिक पश्चिममध्ये या मॉडेलने अंदाज दिलेला आहे. त्यानंतर 6 तारखेला मात्र नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात, उत्तर कोकणाच्या काही भागात अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज या मॉडेलचा अजून कायम आहे. थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये 7 तारखेलाही जोरदार पावसाचे क्षेत्र निर्माण होऊ शकतं. 8 तारखेपासून मात्र महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी उघडणार आहे. GFS मॉडेलच्या अंदाजानुसार जवळपास 13-14 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील पाऊस उघडलेला राहणार आहे. आपल्याला माहिती आहे पाऊस उतरणीला लागलेला आहे. आपण न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचाही ECMWF मॉडेलचा अंदाज दाखवत असतो. आपण जर याचा धावता अंदाज घेतला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये अजून पुढील 2-3 दिवस पावसाळी क्षेत्र राहू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे. याचा गुजरात, राजस्थानच्या काही भागावर प्रभाव राहू शकतो. या अंदाजानुसार आपण बघतो की गुजरात, राजस्थानच्या काही भागात त्याचा प्रभाव राहील. मात्र आपल्याला पुढे 10 तारखेनंतर बंगालच्या उपसागरात कशा पद्धतीने वातावरण बनतं आहे, दुसरा कमी दाबाचं, तेही आपल्याला महत्त्वाचं आहे. परंतु 10 तारखेच्या दरम्यान पुन्हा एकदा पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण असू शकतं. मी इतर मॉडेलपेक्षा ECMWF मॉडेलच्या या व्हर्जनला अतिशय महत्त्व देतो. उद्या देखील छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला, संपूर्ण नाशिक, संपूर्ण धुळे, नंदुरबार आणि जळगावच्या पश्चिमी भागात, काही प्रमाणात अहिल्यानगरच्या पश्चिमी भाग आणि उत्तर कोकणामध्ये म्हणजे खास करून पालघरमध्ये पावसाचं मोठं प्रमाण असणं अपेक्षित आहे. हे पावसाळी प्रमाण या भागात 6 तारखेपर्यंत राहू शकतं असा अंदाज आहे. 7 तारखेला मात्र या भागात पावसाचं प्रमाण बऱ्याच अंशाने कमी होईल. 8 तारखेला हे गुजरात, राजस्थानकडे निघून जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस मोठ्या प्रमाणात उघडणार आहे. 9 तारखेलाही महाराष्ट्रामध्ये मोठी उघडीप बघायला मिळेल. 10 तारखेला देखील महाराष्ट्रात मोठी उघडीप आहे. 11 तारखेला तशी महाराष्ट्रात उघडीपच आहे, परंतु गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होऊ शकते. 12 तारखेलाही तसं काही फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणार नाही. म्हणजे जवळपास 8 ते 12 हे काही दिवस आपल्याला महाराष्ट्रामध्ये कडकडीत उघडी बघायला मिळेल. शेतीची कामं, फवारणी किंवा इतर काही कामं असतील तर आपल्याला करता येतील. कोणाचं पीक काढणीसाठी आलं असेल तर ते काढण्यासाठी हा मोका आहे. यापूर्वी 13 तारखेला महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस दाखवला जात होता, परंतु आता केवळ पूर्व विदर्भात पाऊस आहे आणि हवामानात सारखे बदल होतात हे लक्षात घ्या. 14 तारखेला विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात म्हणजे नांदेड, यवतमाळ, लातूर पूर्व, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. या भागामध्ये म्हणजे आता कुठे परभणी, नांदेड, लातूर, बीड, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात 15 तारखेला जोरदार पाऊस असेल. 16 तारखेला याचा प्रभाव हा विदर्भ, पूर्व मराठवाड्यातच आहे. आपल्याला यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रावर आणि दक्षिण कोकणावर
एक कमी दाब निर्माण होईल असा अंदाज दिला जात होता, परंतु मॉडेलने हा अंदाज बदलला आहे. त्यामुळे यदाकदाचित हवामानात मोठा बदल अपेक्षित आहे. 17 तारखेला मात्र हे पाऊस उघडणार आहे आणि पावसाचं क्षेत्र हे मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, बिहार, उत्तर प्रदेश या भागामध्ये सरकणार आहे, पूर्व भारताकडे सरकणार आहे. 18 तारखेला याच राज्यांमध्ये पाऊस असेल. महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल, परंतु हे अंदाज ज्या भागात पाऊस कमी झाला आहे त्या भागासाठी थोडे धोकादायक आहेत. मात्र उर्वरित संपूर्ण भागामध्ये म्हणजे बहुतांश महाराष्ट्रामध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे, पाणीसाठे समाधानकारक भरलेले आहेत. जे भाग सुटलेले आहेत त्या भागांसाठी आपल्याला 14 तारखेपासून 16 तारखेपर्यंत ज्या भागात पाऊस पडेल तो महत्त्वाचा आहे. त्यानंतरचे पाऊस हे परतीचे असतील. आपण साधारणपणे असं बघतो की या ठिकाणी राजस्थानच्या पश्चिमी भागात पावसाचं प्रमाण हे 18 तारखेनंतर थोडं कमी होत आहे. कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशवर सरकलं असून त्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या भागांवर होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून देखील जोरदार पावसाळी परिस्थिती 5 आणि 6 तारखेला राहू शकते. 12 तारखेनंतर पुन्हा एकदा विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि ते सोलापूर मार्गे, पुणे मार्गे महाराष्ट्रावर येईल अशा प्रकारचा यापूर्वीचा या मॉडेलचा अंदाज होता. त्यामुळे नेमकी आपण या मॉडेलचा अंदाज बघणार आहोत की नेमकी कशा पद्धतीने याचा प्रवास होईल, महाराष्ट्रावर हे येणार आहे का, ही चक्राकार स्थिती अजून तयार व्हायची आहे. हा फार पुढचा कालावधी आहे आणि आपण असं बघितलं आहे की हा अंदाज सारखा बदलतोय. त्यामुळे आपल्याला ही अपडेट महत्त्वाची राहणार आहे भविष्यामध्ये. आपल्या लक्षात आलं असेल की वातावरणात खूप बदल होत आहेत. काल आपल्याला सांगली, सोलापूर, सातारा, पुणे या भागामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र प्रभाव टाकेल असा अंदाज होता. मात्र तो अंदाज या मॉडेलने मागे घेतला आहे. मात्र याचा दुसरा परिणाम असा होतोय की अतिवृष्टी ही या भागाकडे सरकली आहे आणि त्यामुळे यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात अतिवृष्टीचे संकेत वाढले आहेत. त्याचबरोबर आपण बघतो की जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक या भागातही अतिवृष्टीची शक्यता अजून कायम आहे. त्यामुळे आपल्याला याही भागांवर लक्ष केंद्रित करावं लागेल. त्याला जोडून असलेला हा जो भाग आहे याही ठिकाणी थोडं पावसाचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मग लातूर असेल, सोलापूर, धाराशिव याही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर कोकणातही अगदी रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस होईल. पुन्हा एकदा सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या भागात पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. आपण बघतो उद्या उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकच्या काही भागात आणि अकोला, अमरावतीपर्यंत पावसाचं प्रमाण असण्याची शक्यता आहे. हे जोरदार पावसाळी प्रमाण नंदुरबार, धुळे, जळगावच्या काही भागात 6 तारखेला असणं अपेक्षित आहे, अकोला, अमरावतीपर्यंत. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्ध्यातही पावसाची शक्यता आहे. 7 तारखेलाही विदर्भाच्या काही भागात पाऊस राहील. 8 तारखेला केवळ गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पाऊस आहे. उर्वरित महाराष्ट्रात पाऊस उघडणार आहे. 9 तारखेला थोडं पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात पाऊस उघडणार आहे. 10 तारखेलाही पूर्व विदर्भातच पावसाचा अंदाज आहे. 11 तारखेलाही विदर्भाच्याच काही जिल्ह्यात पाऊस असू शकतो. यामध्ये गोंदिया आणि गडचिरोलीचा समावेश आहे. 12 तारखेपासून पुन्हा एकदा विदर्भातून पावसाचं प्रमाण वाढू शकतं. 13 तारखेला दुसऱ्या कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे, पण त्याचा परिणाम केवळ विदर्भात आहे. 14 तारखेला मात्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात, कोकणात देखील, पुन्हा उत्तर महाराष्ट्रातही पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. 15 तारखेला देखील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र मुसळधार पाऊस होईल. 16 तारखेला विदर्भात आणि मराठवाड्यात भाग बदलत पावसाची शक्यता आहे. 17 तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात काही भागात हलका पाऊस होईल, परंतु पावसाचा जोर कमी होईल.
18 तारखेला महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असणार आहे. उत्तर प्रदेशवर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र हे राजस्थानच्या कोणत्या भागापर्यंत पोहोचतंय यावर मान्सूनचा परतीचा प्रवासाचा अंदाज सुरू होणार आहे. कारण आता हळूहळू कमी दाबाचं हवेचा दाब उत्तर भारतामध्ये वाढू लागला आहे. आपण कालपर्यंत या ठिकाणी 1000 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब बघत होतो. या ठिकाणी आता 1008 आणि 1004 हेक्टोपास्कलपर्यंत हवेचा दाब वाढू लागला आहे. आणि हा जो कमी दाब आहे हा किती प्रमाणात पुढे सरकतो हे महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला परतीच्या पावसाविषयीचे पुढचे अंदाज घेता येतील. परंतु सध्या तरी आपल्या अंदाजानुसार परतीची कुठलीही लक्षणं अजून सुरू झालेली नाहीत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळे.